प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी आणि आसन. तुम्ही शिवमंदिरात जर गेलात ना, या सर्व गोष्टींचा, योगाचा तुम्हाला अभ्यास त्या ठिकाणी करायला मिळतो. कारण शिवमंदिराच्या बाहेर नंदिकेश्वर असतात, नंदी असतात बघा. ते नंदी म्हणजे आसन आहे. नंदीच्या अगदी वरती घंटा असतो बघा, तो घंटा म्हणजे प्राणायाम आहे. आसन, प्राणायाम. जवळ समोरच नंदीच्या कासव असतं, त्याला प्रत्याहार म्हणायचं. भगवान शिवांचा गाभारा हा खोल असतो आणि त्या खोल गाभाऱ्यामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो, त्या गाभाऱ्याच्या वरतीच गणपती बाप्पा असतात बघा. आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि आता गणपती बाप्पा म्हणजे धारणा. योगाचा विचार सांगतोय मी. मंदिरामध्ये प्रवेश झाला, गाभाऱ्यात प्रवेश झाला. प्रवेश झाल्याबरोबर समोर बघितलं, पार्वती मातेचं आपल्याला दर्शन होतं. ती पार्वती माता म्हणजे ध्यान आहे आणि खाली भगवान शिवांचं शिवलिंग आहे, ते शिवलिंग म्हणजे समाधी आहे. असा हा योगाचा विचार आहे.